आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला अखेर अटक। पौड पोलिसांनी महाडच्या हिरकणवाडीमधून अटक केली। मनोरमा खेडकरला अटक करतानाचा सीसीटीव्ही TV9 मराठी चाहती। शेतकऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी कारवाई। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी। शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल। मनोरमा खेडकर यांच्याकडून महाडमध्ये वास्तव्यासाठी खोट्या नावाचा वापर। पार्वती हॉटेलमध्ये इंदुबाई ढाकणे या नावानं मनोरमा खेडकर यांचं वास्तव्य। हॉटेल चालकाची माहिती। दिलीप खेडकरच्या बेहिशोबी मालमत्तेसंदर्भात ACB कडून तपास सुरू। दिलीप खेडकर फरार, पोलिसांकडून शोध सुरू। पूजा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यावर कारवाई करण्याची जिल्ह्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मागणी। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधामध्ये केलेल्या आरोपाप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन। पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर। अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर। अहवालामध्ये दिलीप खेडकर यांच्या माहितीसह नॉन क्रिमिलियरची देखील माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून घोटी टोलनाका बंद पाडत आंदोलन। नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेवरून शरद पवार गट आक्रमक। बारामतीमध्ये बॅनर वॉर। शरद पवार गटाकडून अहिल्यादेवी होळकर जयंतीचं आयोजन, तर अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांचा फड रंगणार। शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर अजित पवार आणि जय पवार यांचे बॅनर। खासदार सुप्रिया सुळेंनी बारामती शहरातील विकास कामांची पाहणी केली। सुळे यांच्याकडून अजित पवारांच्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित।